नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीची अशी तांदळाची सजुरी। बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि चवीला म्हणाल तर लाजवाब आणि खमंग स्वादिष्ट अशी आहे। ही रेसिपी करायला सोपी आहे, अगदी सहजही घरच्या साहित्यात पटकन कोणीही बनवू शकेल। त्यासाठी आपण तांदूळ कुठले घेणार, ते कसे धुवायचे, याचे सारण कसे करायचे, तसेच सजुरी ही टेस्टी कशी करायची, त्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मी काही टिप्स देखील सांगितलेल्या आहेत। यामुळे सजुरी एकदम परफेक्ट होणार। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा। चला तर मग सुरू करूया। सुरुवातीला आपण तांदूळ निवडून साफ करून घेतलेले आहे। हे तांदूळ घेताना आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ मोठ्या भांड्यात आपण घालून घ्यायचे, कारण आपण हे आता धुवून घेणार आहोत। तांदूळ धुताना 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि हे चांगले चोळून धुवायचे आहेत। या ठिकाणी तांदूळ चोळून धुवून याचे सर्व पाणी काढायचे आहे, म्हणजे यामध्ये स्वच्छ पाणी जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे याचे पांढरे पाणी निघत आहे आणि हे पाणी आपण काढून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी 2 ते 3 पाण्याने अशाच पद्धतीने हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि तांदूळ आपला धुवून झालेला आहे। त्यानंतर आपण हा तांदूळ सुकवून घेणार आहोत। त्यासाठी आपण पुरणाची अशा प्रकारे मोठी चाळणी घ्यायची आणि त्याच्याखाली एक मोठे भांडे ठेवायचे आणि या चाळणीमध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तांदूळ धुवून आपण ह्या चाळणीत निथळा ठेवायचा। यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे, म्हणजे एकदम कोरडे फडफडीत तांदूळ होईपर्यंत आपण ह्या चाळणीत ठेवणार आहोत। हे चाळणीत आपण पसरून ठेवायचे, म्हणजे पाणी सगळे निघाले जाते। साईडला देखील आपण अशा पद्धतीने हे पसरून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता यातील पाणी अशा पद्धतीने खालील भांड्यामध्ये पडले जाते। त्यासाठी तांदूळ अशाच पद्धतीने तुम्ही सुकवून घ्या आणि हा आपण 10 मिनिटासाठी चाळणीत ठेवला होता। एकदम चाळणीत ठेवल्यामुळे मोकळा तांदूळ होतो आणि नंतर आपण कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हा तांदूळ आपण सुकवून घेणार आहोत आणि एकदम पसरून ठेवायचा। तांदूळ सुकवताना महत्त्वाची टिप्स म्हणजे फॅनच्या हवेखाली सावलीमध्ये सुकवायचा, उन्हात सुकवायचा नाही। उन्हात सुकवल्यामुळे याचे तुकडे होतात आणि सजुरी व्यवस्थित होत नाही। आणि आपण सकाळी धुवून हा तांदूळ सुकाय ठेवला होता। आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी मस्त असा तांदूळ आपला सुकून तयार झालेला आहे। एकदम मस्त असा सुकलेला आहे। आता आपण कप घेतलेला आहे आणि कपाप्रमाणेच आपण हे मोजून घ्यायचे आहे। 2 कप आपण तांदूळ या ठिकाणी घेणार आहोत। कढई किंवा पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये आपण 2 कप तांदूळ घालून घेऊया। आपण या ठिकाणी कपाच्या प्रमाणे सर्व साहित्य घ्यायचे आहे, म्हणजे आपली रेसिपी ही परफेक्ट अशी होती। याच कपाने मी सर्व साहित्य या ठिकाणी घेणार आहे आणि तांदूळ आपण नंतर कमी गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे। तांदूळ भाजताना महत्त्वाची टिप्स आणखीन एक, मस्त सोनेरी हलका रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचे आहे, जास्त भाजायचे नाही। जास्त जर तुम्ही तांदूळ भाजले तर सारण कडवट होते। त्यासाठी आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे भाजून घेतलेले आहे। हे कंटिन्यू आपण अशा प्रकारे हलवून भाजून घेतलेले आहे, म्हणजे तांदूळ एकसारखा असा भाजला जातो। याचा रंग पाहू शकता, तांदूळ मस्त असा भाजून झालेला आहे। तांदूळ भाजून झाल्यानंतर याच पॅनमध्ये आपण अशा प्रकारे हलवून घ्यायचा आणि थोडासा थंड करायचा आणि थंड झाल्यानंतर एखादे पसरट भांडे किंवा छोटे घमेले घ्यायचे आणि त्यामध्ये हा काढून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण घमेले घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा आपण घालून घेणार आहोत आणि घालून घेतल्यानंतर हा घमेल्यामध्ये पसरून ठेवायचा, म्हणजे हा पटकन असा थंड होतो आणि थंड झाल्यानंतरच हा आपण दळून घेणार आहोत। दळल्यानंतर अशा प्रकारे याचे बारीक असे पीठ आपण गिरणीवर करून घेतलेले आहे। मी या ठिकाणी गिरणीवरनं दळून आणलेला आहे, त्याऐवजी तुम्ही मिक्सरला देखील बारीक करू शकता। मिक्सरला देखील मस्त असा बारीक होतो। त्यानंतर आपण या ठिकाणी 1 कप गूळ खिसून घेतलेला आहे। खिसून घ्या किंवा तुम्ही कट करून देखील घेऊ शकता। या कपाप्रमाणे आपण 1 कप गूळ घेतलेला आहे, कारण आपण या ठिकाणी 2 कप तांदळाचे पीठ वापरलेले आहे। त्यासाठी 1 कप गूळ घ्यायचा आहे आणि पाऊण कप पाणी घालून घ्यायचे आहे। गुळाचा पाक घट्ट न करता फक्त गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे, याचा पाक करायचा नाही। पाक केला तर सारण हे चिकट होते आणि व्यवस्थित होत नाही, एकतर हे चिवट होते। त्यासाठी याचा पाक न करता अशा प्रकारे आपण गॅसवर ठेवून पाण्यामध्ये फक्त गूळ वितळून घेतलेला आहे आणि गूळ वितळून पूर्णपणे झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पातेले खाली ठेवायचे। हे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। हे थंड होईपर्यंत आपण पिठामध्ये या ठिकाणी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची।
नंतर आपण जायफळ घेतलेले आहे, हे खिसून घालून घेणार आहोत आणि चमच्याप्रमाणे म्हणाल तर अर्धा चमचा घालायचे. चमच्याचे प्रमाण मी लहान चमचा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे तुम्ही घ्या आणि हे खिसून घालून घेत आहोत. जायफळ घातल्याने याची चव छान लागते आणि सुगंध देखील मस्त असा येतो. हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. कोरड्याच पिठामध्ये सुरुवातीला आपण हे पावडरी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. गुळाचे पाणी देखील थंड झालेले आहे, ते याच्यामध्ये गाळून घालायचे आहे. पाणी घालताना आपण गाळूनच घालायचे, कारण गुळामध्ये अनेकदा कचरा असतो. त्यासाठी आपण गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीने सर्व यामध्ये गाळून घालून घेतलेले आहे. हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. काही महत्त्वाच्या टिप्स देखील मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. पिठाच्या निम्मा गूळ घ्यायचा आहे, म्हणजे आपण 2 कप पीठ घेतले तर 1 कप या ठिकाणी गूळ घ्यायचा आहे आणि त्याच प्रमाणात आपण या ठिकाणी सारण तयार करून घ्यायचे आहे. हे प्रमाण आपले परफेक्ट आहे, म्हणजे 2 कपाप्रमाणे मी तुम्हाला आज या ठिकाणी हे साहित्य सांगितलेले आहे. म्हणजे 2 कपासाठी आपण 1 कप गुळाचे पाणी केलेले आहे, ते सर्व यामध्ये घालून घेतलेले आहे. तुम्हाला आता हे मिश्रण पातळ वाटते आहे, अशाच पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. हे सर्व आपण चांगले जेवढे मिक्स करता येईल तेवढे चांगले मिक्स करून घ्यायचे. यामध्ये गाठी होता कामा नये, म्हणजे गूळ यामध्ये चांगला मुरला जातो. हे तयार झालेले आहे. आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेणार आहोत. या ठिकाणी मी तांदळाच्या पिठाचे सारण केलेले आहे, तुम्ही रव्याचे देखील करू शकता. म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे सारण तयार केले जाते. आज आपण हे तांदळाच्या पिठाचे तयार केलेले आहे, बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचे. झाकण ठेवून हे रात्रभर आपण ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी याची सजुरी तयार करणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी हे आपले सारण पाहू शकता. केल्या हे मिश्रण एकदम पातळ वाटत होते आणि दुसऱ्या दिवशी हे मिश्रण आपण चमच्याने अशा प्रकारे चांगले मिक्स करून पाहूया. चमच्याने मिक्स करताना तुम्ही पाहू शकता हे मस्त असे घट्ट झालेले आहे आणि जो गुळाचे पाणी होते ते पिठामध्ये मस्त असे मुरलेले आहे. हे पहा, अशाच पद्धतीने हे सारण तयार होते. हातात घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे हाताला अजिबात चिटकत नाही, परफेक्ट असे तयार झालेले आहे. ज्याप्रमाणे आपण पुरण करतो त्याचप्रमाणे हे मऊ आणि मस्त असे तयार झालेले आहे. सजुरीमध्ये भरण्यासाठी आपले सारण तयार झालेले आहे. आता सजुरीसाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत, म्हणजेच सजुरीचे वरील आवरण कसे तयार करायचे त्यासाठी आपण हे पीठ भिजवणार आहोत. भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण 1 कप मैदा चाळून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण सजुरीचे पीठ मळत आहोत, त्यासाठी मैद्याचा वापर केलेला आहे. आणि त्यानंतर 1 कप आपण या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे. रवा आणि मैदा दोन्ही आपण सेमच प्रमाणात घेतलेले आहे आणि हे आपण चांगले चाळून घ्यायचे आहे. यामध्ये रवा घातल्यामुळे आपली सजुरी एकदम खुसखुशीत अशी तयार होते. त्यासाठी निम्मा रवा आणि निम्मा आपण मैदा घेतलेला आहे. हे दोन्ही आपले चाळून झालेले आहे. नंतर यामध्ये आपण तुपाचे मोहन घालून घेणार आहोत. त्यासाठी आपण तूप घेताना रूम टेम्परेचरचे घेतलेले आहे. तूप आपण गरम करायचे नाही. तूप न गरम करताच आपण 2 चमचे घातलेले आहे. नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि ह्या हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सर्व पिठाला मोहन चोळून घ्यायचे आहे. हे पहा, पिठाचा मस्त असा मुटका होईपर्यंत हे चांगले चोळून घेतलेले आहे. हे पहा, मस्त असा मुटका झालेला आहे. हे परफेक्ट आपले झालेले आहे. नंतर यामध्ये आपण 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे. पिठी साखरेमुळे वरील आवरण खाताना एकदम टेस्टी असे लागते, म्हणून यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊन हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आणि नंतर लागेल तसे पाणी घालायचे आणि हे पीठ चांगले मळून घ्यायचे. हे पीठ भिजवताना घट्ट भिजवायचे नाही, सैलसर असे भिजवायचे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा हा नंतर फुगला जातो. पाणी घालताना तुम्ही एकदम पाणी न घालता अशा प्रकारे थोडे थोडे करून अंदाजानेच ही पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आहे. हे पीठ अशा पद्धतीने आपण सैल करून घ्यायचे आहे. जास्त घट्ट केले तर सजुरी कडक होते, त्यासाठी खुसखुशीत होण्यासाठी पीठ अशा पद्धतीने आपण मऊ एकदम भिजवून घ्यायचे आहे. आणि याच्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून हे आपण अर्धा तास ठेवणार आहोत. रवा घातल्यामुळे हे पीठ आपण अशा पद्धतीने सैलसर भिजवून घेतले होते आणि हे आपण अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता पीठ मस्त असे फुललेले आहे, म्हणजे रवा यामध्ये मस्त असा मुरलेला आहे आणि आपले पीठ तयार झालेले आहे. पुन्हा आपण हे चांगले मळून घ्यायचे आणि आपल्याला किती आकारात म्हणजे लहान मोठी सजुरी करायची त्याचप्रमाणे पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि तो हातावर मस्त चोळून घ्यायचा आहे. मैदा लावून घ्यायचा आणि हा आपण लाटण्याने लाटून घ्यायचा, हलका लाटून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आपण तयार सारण भरून घ्यायचे आहे. पिठाचा गोळा आपण जेवढा घेतलेला आहे तेवढेच या ठिकाणी सारण घ्यायचे आहे, म्हणजे सजुरी खाताना
आतमधील सारण परफेक्ट असे होते आणि खाताना टेस्टी अशी तयार होते। हे पहा, जेवढ्या पिठाचा गोळा होता तेवढेच सारण यामध्ये घालून घ्यायचे आणि नंतर हाताने याच्या कडा दाबून घ्यायच्या आणि बंद करून घ्यायचे आणि याला मैदा लावायचा आणि ही लाटून घ्यायची आहे। लाटताना देखील आपण अगोदर हाताने ही हलकी दाबून घ्यायची आणि नंतर लाटण्याने लाटून घ्यायची। सजुरी लाटताना जास्त पातळ करायची नाही, ही हलकी जाड ठेवायची, जास्त सुद्धा जाड ठेवायची नाही, नाहीतर जास्त जाड राहिली तर ती पिटकळ लागते। त्यासाठी मीडियम अशी आपण तयार करून घ्यायची। या ठिकाणी अशा प्रकारे आपण ही सर्व बाजूने लाटून घेतलेली आहे आणि जाड म्हणाल तर हे पहा, याच्या कडा अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेले आहे, म्हणजे ही जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, मीडियम अशी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर अजून एक मी तुम्हाला तयार करून दाखवते। पिठाचा गोळा घ्यायचा आणि नंतर आपण हातावर याची अशी प्रकारे पारी तयार करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीला पारी करतो त्याचप्रमाणे याची अशी पारी करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण तयार सारण घालून घ्यायचे आहे। सारण तुम्ही पाहू शकता, जेवढा गोळा आहे पिठाचा तेवढंच मी सारण याच्यामध्ये घालत आहे, तरच सजुरी आपली खायला टेस्टी लागते। म्हणून सारण घालताना तुम्ही कमी न घालता अशा प्रकारे जास्त सारण भरून घ्यायचे आणि पुन्हा हे बंद करून घ्यायचे। सर्व कडा एकत्र घेऊन हे पूर्णपणे बंद करून घ्यायचे। हे व्यवस्थित बंद करायचे, नाहीतर सजुरी तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। आणि हे बंद केल्यानंतर याला मैदा लावायचा आणि मैदा लावून आपण हातावर असे एकसारखे करून घ्यायचे। नंतर लाटण्याने ही लाटून घेणार आहोत। ही सजुरी करायला सोपी आहे, फक्त याला सारण तुम्ही आदल्या दिवशी करून नंतर हे सारण तुम्ही 5 ते 6 दिवस व्यवस्थित असे पॅकबंद डब्यात ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा याच्या सजुऱ्या तयार करू शकता। हे पहा, दुसरी सजुरी देखील आपण लाटून घेत आहोत। ही लाटताना तुम्ही आतील सारण पाहू शकता, एकदम ट्रान्सफर दिसत आहे, म्हणजे आपण पीठ आणि सारण दोन्ही सेम प्रमाणात घेतल्यामुळे परफेक्ट अशी ही लाटून तयार होते। हे पहा, मस्त अजिबात ही सजुरी आपली फुटत नाही, व्यवस्थित अशी तयार होते। या ठिकाणी अशाच पद्धतीने आपण सर्व सजुऱ्या तयार करून घेणार आहोत। ह्या अगोदरच आपण सर्व तयार करायच्या आणि नंतर ह्या तळून घ्यायच्या। तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेले आहे आणि तेल गरम करताना जास्त कडकडीत गरम करायचे नाही, तेल हलके गरम करायचे। हे पहा, यामध्ये पिठाचा गोळा टाकल्यानंतर पीठ लगेच वरती येते, अशा स्टेजलाच तेल गरम करायचे, म्हणजे कडकडीत न करता आपण मीडियम फ्लेमवरच हे मीडियम असे गरम करून घेतलेले आहे। आणि एक सजुरी आपण सोडूया यामध्ये। सजुरी सोडल्यानंतर हलके बुडबुडे आले पाहिजे एवढेच तेल आपले गरम पाहिजे आणि एका साईडने ही चांगली आपण तळून घेणार आणि नंतर ही उलटी करून दोन्ही बाजूने मस्त अशी तळून घ्यायची आहे। मीडियम गॅसवर मस्त अशी टम फुगली जाते, तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही गॅस फुल केला तर फुल गॅसवर ही लगेच तळली जाते आणि आतून मात्र कच्ची राहिली जाते, फक्त वरून याला रंग येतो आणि आतमध्ये पिटकळ अशी लागते। त्यासाठी गॅस तुम्ही मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर ही मस्त अशी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। जास्त न तळता अशा प्रकारे आपण तर सोनेरी रंगापर्यंत तळून घेतलेले आहे आणि तांबूस रंग आलेला आहे, हे आपण पेपरवर काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण सर्व सजुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। सजुरी करताना काही महत्त्वाच्या टिप्स देखील आहे। गुळाचा पाक करताना हा पाक तुम्ही जास्त कडक करायचा नाही, फक्त गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा। आणि तळताना देखील महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल खूप गरम नसावे, फक्त आपण मीडियम गॅसवरच हे गरम करून घ्यायचे। तांदूळ वापरताना तुम्ही जेवढा जुना तांदूळ वापराल तेवढे छान अशी सजुरी तयार होते। ही तळताना आतून मस्त अशी तळली पाहिजे। यामध्ये आपण जायफळ घातलेले आहे, त्यामुळे याची चव म्हणाल तर एकदम मस्त आणि टेस्टी अशी लागते। ही पहा, अशा प्रकारे टम फुगून आपली ही सजुरी या ठिकाणी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने सर्व सजुऱ्या आपण तयार करून घेतलेल्या आहे। प्रत्येक सजुरी तुम्ही पाहू शकता मस्त अशी फुललेली आहे। ही सजुरी एकदम पुरीसारखी लूज न होता एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे आणि तेलकट अजिबात झालेली नाही, तुम्ही पाहू शकता। मी तोडून दाखवते, वरून खुसखुशीत आणि आतून म्हणाल तर आपण जे सारण भरलेले आहे ते सजुरीच्या पूर्ण कोपऱ्यापर्यंत गेलेले आहे, म्हणजे सर्व कडांपर्यंत सारण व्यवस्थित असे भरले गेलेले आहे आणि मस्त अशी ही सजुरी या ठिकाणी तयार झालेली आहे।
सजुरी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी रव्याची सजुरी करते, तर कोणी तांदळाची. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ही सजुरी कशी करायची तांदळाच्या पिठाची तीच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खायला एकदम स्वादिष्ट लागते. आणि तुम्हाला जर ही आजची सजुरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर ही रेसिपी शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा टेस्टी, स्वादिष्ट आणि नवनवीन रेसिपींसोबत.